राम राम मित्रांनो, केलं सोयाबीन काढायला चालू. काल आपण दुपारून काढायला चालू केलं तर अर्ध तुकडं झाले. मी काल माळावर गेलतो गाई ती घेऊन. सकाळी काढायचं नग म्हणला, पुन्हा दुपारून त्यानं काढायला केलं तर सोयाबीन चालू. गाय म्हैस ती गाय शेतामध्ये आणली, एक गाय आणली, बाकीचे 2 गाय घरी ठेवल्यात. म्हैस आणि वासर इथं पडकामध्ये बांधलेत. मोठी काळी गाय आहे ती इथंच सोयाबीन काढायची, तिथं चारायची. शेर चारतो म्हणला गाय, म्हणून तिला शेतामध्ये आणलं नसा शेळमध्ये बांधून तिला गवताची कूट टाकायची होती. दुपारमध्ये काढायचं सोयाबीन आणि लगेच गोळा करायला चालू करायचं. टेलरमध्ये भरून घरापाशी नेऊन टाकायचं सोयाबीन. चावळ ती उघडायला ती बरं पडतंय. जातो आता काढतो सोयाबीन. केलं काढायला सोयाबीन चालू. एवढं काढलं होतं, 2-3 पाताच राहिले. अर्धा ती काढलेली तर करायचं चालू काढायला. तुकडं काढायचं. म्हशीला पाणी पाजायला जायलोय. 12:30 वाजलेत. सकाळी थोडंच पाणी पिली होती, म्हणजे पाणी पाजलं म्हणजे बिनगुरी होते. पुन्हा त्याला दिवस मारतात पाणी पाजायची. एक तुकडं झाला, आता वरलं काढायला चालू केले. मालकीन ते काढायला लागल्यात. म्हणलं पाणी पाजून येतं तर काढा. अर्धा तास काढायला हिरवा आहे ती काढून घ्यायचं, म्हणजे वाळत आहे उन्हानं. पाजायचं म्हशीला पाणी. तांदळली म्हैस पण, ऊन पण नाही, थोडं ऊन पडायला, शिराळ पडायला लगेच मधून जायले. ऐकलं समजा आता इथं जायला पाचतो म्हशीला पाणी. झालं खाल्लं तुकडं काढायचं. जेवण करायच्या आधी 2 पाता लावल्या तर वरल्या तुकड्यातल्या. पुन्हा जेवण करून आता 2 पाता लावून पाणी प्यायला बसलो. मालकीने यायला तर त्यांची थोडी राहिली पात काढायची. या म्हणलं तर पाणी पितो मी, पितो पाणी. ऊन पण चांगलं ऊन पडलंय. आज शेकलं की उद्या ट्रॅक्टरमध्ये गोळा करून न्यायचं, टिकावर नेऊन लावायचं. मालकीन काढायला सोयाबीन. मी 4 काकऱ्या काढल्या. तर मी थोडं राहिलं होतं त्यांनी काढलं. ती पुन्हा 4 काकऱ्या काढून पुन्हा पाणी प्यायला आलोय. आंब्या झाडाखाली बसलेलो आहे. प्यायचं पाणी. पात लागली की पुन्हा करायचं काढायला चालू. चाललो घरी. झालं सोयाबीन काढायचं. आता अजून 3 एकर राहिलं. प्रत्येकानं म्हैस घेतली. म्हैस घेऊन मोरी चालायला लागलाय. 4:30ला शाळा सुटली की शेतामध्ये आलता. म्हैस धरून चालायलाय. वासरं ती सोले रिकामी जोडते, सोले वासराची. रावदिक दाव का सोलीच रिकामी. सोलं म्हशीचं पण दाव. म्हैस नेण्यासाठी आलता शेतामध्ये. शरदनं गाय घेऊन गेला. मोठी गाय आणली होती ती घरी घेऊन गेला. 4 वाजता गेलता. 5 वाजलेत. 4:45ला झालं तर काढायचं. 2.5 एकर काढलं. आता उद्या गोळा ती करून
गोळा करायचं उद्याच्याला. मग वासर लागलेत पळायला. प्रत्येक पळणू तामान चल वासराला पळवायला. लाईटीचा काय भरवसा नाही, लाईट जाईल कुठे ती करून ठेवायची. पुन्हा शेण पाणी करायचं. घरी 2 गाईचं शेण ती काढावं लागतंय. पाणी प्यायला ड्रममध्ये भरून ठेवतं का गाईली. वासर पळायला लागलेत मुरी. म्हैस पाठीमागून चालली. प्रति पण वासरा संकटच आहे. पहिले तर वासर ती पाणी ताणले होते, पळत आले हौद भरलेला असतंय. दर सकाळची लाईट आहे. सोमवारपासून सोमवार असल्यामुळे सकाळची लाईट असते. ते भरून ठुलता. प्रत्येक म्हशीवर पाणी टाकायला लागलाय. ए मधी पिऊ दे पाणी. हो पेले वासर ती पाणी पिऊन जायले रस्त्याला लागले. पिऊ दे पाणी म्हणले. म्हशीच्या अंगावर पाणी टाकलं प्रत्येक ना. म्हैस तर हौदात पाणी पिऊन तळ्यामध्ये आली. तळ्यात पाणी प्यायला लागली. ऊन लागलेलं आहे त्यामुळं तळ्याकडे आलती. प्रतीक पण ए राहू दे जात नाही. गार लागायला तिला. हौदात पाणी पिऊन तळ्यामध्ये पाणी पिले. अजून भरलं तळ सांडवतून पाणी निघाले. बसली तर बसू दे नसं जाऊ दे. वासर इथं चरायला लागलेत. म्हैस पाण्यामध्ये जाऊन उभारली, बसली नाही पाण्यामध्ये. आला प्रत्येक म्हैस घेऊन. अरे कारवडी आणायला जायला. कारवडी महाग राहिल्या होत्या. आला म्हैस ती घेऊन आता बांधायला लागलाय. इथं गवतावर बांधलता. सकाळी गाई खात्याचा. मालकीने कुठे टाकायला लागल्यात. गाईली कुठे टाकायल्यात. गवताची घासाची कुटी करून घेतली. शेण ती काढलं. बांधायला प्रत्येक म्हैस टाकली कुटी. तांबड्या गाईला ती टाकायची. सहा वाजायले तर मग घासाची गवताची कुटी केली. उद्या सोयाबीन ते गोळा करून घ्यायचं. प्रतीकला ती उद्या सुट्टी आहे. त्यामुळे शेतामध्ये येणार आहे. प्रत्येक आरू शरद पण येणार आहे. काळ्या गायला टाकली कुटी. म्हशीला पण थोडी टाकली. अजून टाकायची म्हशीला थोडी. मोठ्या गायला टाक की अजून. तांबड्या गायला मीठ टाकावं लागेल. वासराला टाकायली. मुनी सोनी इथं असती. पुन्हा वगार बारकी तांबडी गाय इकडं असती कडाला. मोठ्या गायला जास्त टाकले खात नाही. शेतामध्येच खाऊन आराम होती. त्याच्यामुळं घासाची गवताची कुटी खाणं झाली तशी ठुती. चहा घेऊन आला इकडं. मला यायचे तिकडं पाणी प्यायचे. इकडं आणलं चहा. यायचे मला पाणी प्यायचे की नाही. शरद चहा घेऊन आलता. झाली कुठे टाकायची आता. चहा ती प्यायचा. दारात टाईम होते. दारात ती काढून घ्यायच्या.
टाकायला लागल्यात कुटी. गायली ड्रममध्ये पाणी भरून ठुलतं, 2 ड्रममध्ये ठुलतं. वहिनी टाकून दिले. वहिनी आलं त्या मोहरी ते शेणपाणी वहिनी केलं आहे. ड्रममध्ये पाणी ठुलतं दोन्या गाईला. मग बघा काम करायला मालकीन. बास्कर वासराला टाक थोडी. झाली कुठे टाकायची. इथंच उकांडा आहे. पहिला रस्ता नव्हता इथून, आता रस्ता केला ह्या वर्षी. पहिले इकडूनच शेण घेऊन जावं लागत होतं लांब होईल म्हणून. जाळी कट करून पत्रा कट करून रस्ता केला आहे. उकांडा पण जवळ आहे. आणि चौकाला इकडलं पण पाणी ती सांडलेलं जनावरं ती हे केलं समजा. इकडंच येते पाणी उकांड्यामध्ये येते. इतर इकडून पण नाली काढली ती उकांड्यामध्ये पाणी जाते. ते पिंक कलरचा पाईप इकडून नाली काढून पिंक कलरच्या पाईपानं पाणी आणलं इकडं. उन्हाळ्यात शेवग्या झाडाला पण पाणी जाते, त्यामुळे हिरवं राहते शेवग्याचं झाडं. आता आंब्याचे बारीक रोपं लावलेत. या चहा प्यायला टाकायची. या चहा प्यायला चहा ती पितो. झाला चहाचा टाईम. हा राणीला ड्रममध्ये कुठे ठुली, तिचं तोंड पुरत नाही. उंच आहे त्याच्यामुळं राणीला तोंड पुरत नाही. 2x2ची दावण आहे. पलीकडे 1.5x1.5ची आहे. पलीकडे तुझं राणीला ही 1.5x1.5ची दावण आहे. अलीकडे खुजी पलीकडे बैलासाठी केली ती. ठेवायची राणीला कुठे नेऊन.